आणि आता थेट जाणार आहोत विधान भवनाबाहेर. बच्चू कडू तिथे बोलतायत. आता धनुष्यबाण घेतलेला आहे आणि तो तीर आम्ही शेतकरी दिव्यांगासाठी सोडणार आहोत. आज मला वाटतं आमच्या राजकीय जीवनाचा प्रवास बदलला आहे. प्रहार संघटना कायम राहून अतिशय निर्भीडपणे अतिशय ताकदीनं जो आमचा अजेंडा आहे, झेंडा जरी बदलला असेल तरी शेतकऱ्याचा, मजुरांचा, कष्टकऱ्यांचा, श्रमिकांचा, वंचितांचा, पिछड्यांचा, दिव्यांग बांधवाचा अजेंडा आमच्या डोक्यात मरेपर्यंत राहणार आहे. मी खास करून शिंदे साहेबांचे आभार मानतो. आम्ही जे शिवसेनेत आता आजपासून कामाला लागू, त्यांची जी सेवा प्रवृत्ती आहे त्याला कायम ठेवून प्रचंड ताकदीनं अतिशय मजबूतीनं सामान्य माणसाला जोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जेवढी राजकीय ताकद आम्ही शिवसेनेची वाढवू तेवढीच शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगाची ताकद सुद्धा मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं मला वाटतं कोणाच्या मनात शंका असेल का आता शेतकऱ्यासाठी आंदोलन होणार नाही, तर होणारच. वेळ पडलीत, काम जर का गरज पडली तर ते करणारच. आम्ही मुद्दामून बाळासाहेबांचा च वापरतो. त्याच्यानं हे अतिशय ताकदीची लढाई या शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगाच्या बांधवासाठी शिवसेना सज्ज राहणार आहे. ताकदीनं रस्त्यावर पण येणार आहे वेळ पडली तर. आमदारकी तर मिळाली, मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी, धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस अजूनही मिळालेला नाहीये. त्या सगळ्या गोष्टी आम्ही डोक्यात घेऊन चालू. शेतकरी आमच्यासाठी मायबाप आहे, अन्नदाता आहे. तो जेव्हा चलतं तेव्हा आमच्या पोटात दाना भेटतं, आम्ही जगू शकतोय. म्हणून त्याच्या खाल्लेल्या अन्नाला बेमान होणार नाही. कालचे दिवस कसे आणि आजचा दिवस कसा वाटतोय ते सांगा. दिवस सारखेच असतं, माणसानं बदलायची गरज नाही. कालची देहबोली वेगळी होती, आजची देहबोली वेगळी आहे. काय मी जसं आहे तसंच आहे. काय बदल वाटते मला सांगा बरं. शिवसेनेमध्ये अनेक जे इच्छुक होते ते नाराज आहेत. त्यांनी सुद्धा लॉबिंग केलेली होती, मात्र तुम्ही पक्षप्रवेश करून तुम्हाला तात्काळ उमेदवारी. माझी लॉबिंग मीडियानं केली, त्याच्यामुळे शक्य झालं. मैं अभी शिवसेना की तरफ से अर्जा भर चुका हूँ. अभी आगे वाले विधान परिषद के अंदर और शिवसेना की ताकत किसान और मजदूर भाई के लिए, मेरे दिव्यांग भाई के लिए खड़ी रहेंगी. अगर जरूरत पड़ी तो शिवसेना किसान और मजदूर और हमारे जो पीड़ित है, वंचित है, जो दिव्यांग भाई है, उनके लिए रास्ते पर भी आएंगी. तर वेळ पडली तर आम्ही रस्त्यावरती सुद्धा उतरू आणि लढू असं म्हटलेलं आहे बच्चू कडू यांनी. आणि आमची जी लढाई आहे दिव्यांगांसाठी, शेतकऱ्यांसाठी ती सुरूच राहील असंही कडू म्हणाले. तर विधान भवनात दाखल होण्यापूर्वी नीलम गोऱ्हे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. आमदार एकनाथजी शिंदे आमचे मुख्य नेते यांनी नुकतीच माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून मला ही संधी मिळाली आहे, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे.